हॅलो यूट्यूब फॅमिली, आज बनवले आपण रसरशीत असे गुलाबजाम. तर चला, त्यासाठी घेतले होते मी प्रीमिक्स. मी खवा नाही घेतला इथं आणि ना मैदा वगैरे वापरला. डायरेक्ट मी प्रीमिक्स आणलं होतं मार्केटमधून आणि अर्धा ग्लास दूध घेतलं होतं मी. मग मी प्रीमिक्स व्यवस्थित आपल्या पिठाच्या गाळणीने गाळून घेतलं. आणि तुम्ही जर नाही पण गाळून घेतलं तरी पण चालेल, पण मला डाऊट वाटत होता म्हणून मी चाळून घेतलं, पण तसं काही नव्हतं, व्यवस्थित निघालं. तर चला मग असं थोडं थोडं दूध घालून आपल्याला त्याला मळून घ्यायचं. एकदम जास्त दूध टाकायचं नाही, व्यवस्थित हळूहळू असं दूध टाकायचं आपल्याला आणि व्यवस्थित गोळा तयार करून घ्यायचा. गोळा बनवायला थोडी मेहनत घ्यावी लागते आणि इथं मला थोडी मेहनत घ्यावी लागली होती गोळा व्यवस्थित मळण्यासाठी. आता इथं मळून व्यवस्थित झालं. चला मग आता याला 15 मिनटं झाकून ठेवू, पीठ थोडं सॉफ्ट होईल म्हणून. आणि एवढं माझं दूध उरलं होतं अर्ध्या ग्लासामधलं. इथं मी पीठ झाकून ठेवलं. नंतर आपण इथं पाक तयार करून घेऊ. मी 2 वाटी इथं साखर घेतल्या होत्या, अर्धा ग्लास पाणी घेतलं होतं. गॅसवर ठेवून दिलं. साखर पाण्यामध्ये विरघळून अशी मिक्स करून घेतली. नंतर घ्यायची इलायची, 3 ते 4 इलायची घेतल्या. त्या बारीक करून घेतल्या खलबत्त्यामध्ये. बारीक झाल्यानंतर इलायची पण पाकामध्ये टाकून द्यायची. व्यवस्थित पाकामध्ये मिक्स करून घ्यायची इलायची. छान आता पाकाला उकळ आला होता. आता व्यवस्थित उकळ आल्यानंतर त्याला साईडला काढून ठेवलं. गॅस बंद करून साईडला बाजूला ठेवलं. नंतर चला, आता आपलं पीठ पण इथं गुलाबजामुनसाठी तयार झालं होतं. आता मी इथे व्यवस्थित छोटे छोटे लहान गोळे तयार करून घेतले, म्हणजेच गुलाबजाम. छान ज्या साईजमधले आपल्याला गुलाबजामुन बनवायचे तसे करून घ्यायचे. व्यवस्थित हातावर थोडं प्रेस करायचं, नंतर त्याला गोल आकार द्यायचा. आणि बघा तुम्ही किती छान इथं गोल झाले होते आपले गुलाबजाम. सर्व गुलाबजाम मी इथं करून घेतले होते. नंतर ठेवायची इकडं कढाई तापायला. कढाईत तेल तापल्यानंतर तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचं. नंतर हळूहळू सर्व गुलाबजामुन त्याच्यात सोडायचे आणि मंद आचेवर फ्राय करून घ्यायचे. छान असे मंद आचेवर फ्राय करून घेतली होती आपण. छान असा कलर आला होता. आणि व्यवस्थित नंतर पाकामध्ये सोडून द्यायचे. आणि मी इथं गरम पाकातच सोडून दिले होते. आणि नंतर 10 मिनटात छान असे फुगून आले होते आपले टंब असे गुलाबजाम. म्हणजे एक गुलाबजामुन खा आणि गुपचूप बसा, असं माझे गुलाबजाम इथं झाले होते. आणि जसे आपले प्रीमिक्सच्या पोस्टरावर जसे गुलाबजाम होते तसेच मी गुलाबजाम पण इथं बनवले होते. चला मग, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा. थँक्यू.